नीट पेपर फुटी प्रकरणातील आणखी एक अपडेट जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे। तर महाराष्ट्रातील आणखी एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर आहे। क्लासेसच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी मिळते जुळते। कोचिंग क्लासेसच्या मालकाचे आरोपी कुलकर्णी सोबतही संबंध असल्याचं समोर आलंय। कोचिंग क्लासेसच्या मालकाची सीबीआयकडून पुण्यात कसून चौकशी सुरू आहे। तर कोचिंग क्लासेसच्या मालकाची सीबीआयकडून पुण्यात कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सध्या समोर येते। तर या संदर्भात अधिक एक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांच्याकडून। अजय, नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातील आणखी एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर आहे। सीबीआयकडून कशा पद्धतीने तपास घेतला जातोय? अंकिता, देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट पेपर फुटीचं लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर लातूरमधल्या प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला सीबीआयने ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी आता कसून चालू आहे। आणि त्याच्या तपासामध्ये ज्या पद्धतीचे त्या ठिकाणी खुलासे होत आहेत त्या आधारेच महाराष्ट्रातली नांदेड असेल, लातूरमध्ये सुद्धा खासगी कोचिंग क्लासेसच्या संदर्भातली चौकशी त्या ठिकाणी सीबीआयच्या पथकाच्या माध्यमातून केली जाते आहे। काल रविवारी नांदेडवरनं लातूरमध्ये आलेल्या 4 सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने लातूरमधल्या एका नामांकित खासगी क्लास चालकाच्या क्लासच्या कार्यालयाची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कसून चौकशी केली। याच खासगी क्लास चालकाच्या घरी सुद्धा 2 दिवसापूर्वी तब्बल 9 ते 10 तास सीबीआयने चौकशी केलेली होती। आणि त्याच्यानंतर नांदेडमधले सुद्धा एक खासगी क्लासेसचं नाव त्या ठिकाणी समोर येत आहे। आणि या 2 खासगी क्लासेस चालकाच्या कार्यालय असतील किंवा त्यांच्या घराची सीबीआय कडून चौकशी केली जाते। परंतु वारंवार लातूरमध्ये सीबीआयचं जे पथक आहे ते पथक या ठिकाणी येत आहे आणि नामांकित खासगी क्लासचे संचालक आहेत त्यांच्या घराची आणि त्या ठिकाणी कार्यालयाची तपासणी केली जाते। याच खासगी क्लास चालकाला काल पुण्यामध्ये सुद्धा सीबीआयनं बोलावलेलं होतं आणि त्या ठिकाणी चौकशी केली होती, परंतु त्याचा तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सीबीआय कडून नेमके कोणते खुलासे केले जातात ते सुद्धा पाहावं लागेल। निश्चित सीबीआयच्या या तपासाकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद अजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।